मी नम्रता वाहुळे, नूतन प्राथमिक शिक्षणालय परभणी। मी आज इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांना समुपदेशन वर्ग हा घेणार आहे। त्यातील माझा आजचा विषय आहे गुड टच आणि बॅड टच, म्हणजे चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श। चिमुकल्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना ह्या चालू आहेत। त्यामुळे माझ्या असं डोक्यामध्ये आलं की आपल्या विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे काही धडे घ्यावेत किंवा त्यांना शिकवावं की स्वतःचं रक्षण कसं करायचं। त्यासाठी हा आपण समुपदेशन वर्ग आयोजित केलेला आहे। आजच्या युगात आपल्या मुलांना या सर्व शिकवणीची खूप आवश्यकता आहे। खरं पाहिलं तर पालकांनी सुद्धा खूप गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे। कुठल्याही आपले जे पाल्य आहेत, शाळेमध्ये येतात, ट्युशनला जातात, त्यांना आपण अशी माहिती दिली पाहिजे की जर अनोळखी व्यक्ती जर तुम्हाला कुठे भेटला किंवा मग आपल्या घरी येणारे जे पाहुणे किंवा आपले मित्रमंडळी, मैत्रिणी वगैरे ह्या जे सर्व आपल्या घरी येऊन राहतात, जर आपल्या मुलीला जर असं वाटलं, जाणवलं आणि नजरेने सुद्धा मुलं असं ओळखतात की आपल्याकडे कोण वाईट नजरेनं बघते किंवा आपल्याला कोण बॅड टच करते, कोण गुड टच करते, ते मग आईवडिलांनी जर आपल्या मुलींना खूप असं मित्रमैत्रिणींसारखं मोकळं जर बोललात तर उद्या पुढे चलून जर आपल्या मुलीवर किंवा मुलावर जर असे अत्याचार होत असतील तर आपली मुलंही न घाबरता आपल्या पालकांना ही गोष्ट याच गुड टच आणि बॅड टचच्या गोष्टी मी आज माझ्या तिसरीच्या वर्गातील मुलींना सांगणार आहे की गुड टच काय असतो, म्हणजे चांगला स्पर्श कोणता असतो आणि वाईट स्पर्श कोणता असतो ते। ठीक आहे, मग त्यानंतर बघा, आपण जर कुठे ट्युशनला किंवा शाळेमध्ये येत असताना आपल्याला एखादा जर अनोळखी व्यक्ती भेटला आणि तो जर म्हणाला की आपण चल मी तुला चॉकलेट देतो, तर तुम्ही जाणार का? तसेच असंही होतं की एखादा व्यक्ती आपल्याला काय करतो की कुठेतरी असं कुणी नसणाऱ्या ठिकाणी घेऊन जातो, चल माझ्यासोबत, तर आपण अशा वेळेला जायचं का? अशा वेळेला आपण जायचं नाही। आपण चॉकलेट जर आपल्याला जर तो व्यक्ती बळजबरी घेऊन जात असेल तर आपण तिथे काय करायचं? खूप जास्त आरडाओरडा करायचा, कोणाला तरी आवाज द्यायचा किंवा मग तिथून पळ काढायचा, किंवा जर तो व्यक्ती खूप जास्त आपल्याला गच्च पकडत असेल तर त्याच्या हाताला किंवा कुठेही जो भाग दिसेल तिथे आपण चावा घ्यायचा आणि चावल्याच्या नंतर तो आपल्याला थोडासा मोकळं सोडेल तेव्हा आपण तिथून पळ काढायचा। या सर्व गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर आपण सुरक्षित राहतो। अशा घटना ह्या खूप जास्त घडत आहेत की मुलींना कुठेतरी घेऊन जाणार, त्यांना किडनॅप करणार किंवा मग त्यांना चॉकलेटचं आमिष दाखवून किंवा खूप बघा, एखाद्या वेळेस काय होतं, आपण घरी जेव्हा आपल्या आईवडिलांबरोबर राहत असतो तेव्हा आपले पाहुणे मंडळी किंवा गावाकडचे कोणी पाहुणे किंवा मग आपल्या आईची मैत्रीण किंवा वडिलांचे मित्र असे जेव्हा आपल्या घरी येतात की नाही राहायला, त्यावेळेस जर एखादा व्यक्ती आपल्याकडे जर वाईट नजरेने बघत असेल किंवा आपल्याला बॅड टच करत असेल तर लगेचच आपण आपल्या आईला ही गोष्ट सांगायची असते। कशामुळे सांगायची? कारण आपल्या शरीराचे काही प्रायव्हेट बॉडी पार्ट जे असतात त्याला फक्त आपली आईच हात लावू शकते, इतर कोणी हात लावू शकत नाही, कोणीच हात नाही लावू शकत। ठीक आहे, जर आपल्याला कोणी अशा आपल्या प्रायव्हेट बॉडी पार्ट्सला हात लावत असेल तर काय करायचं? आपण तिथे विरोध करायचा आणि लगेच आपल्या आईला सांगायचं। आणि पालकांना सुद्धा अशी विनंती आहे की आपली जर मुलगी सांगत असेल की आई जे मित्रमंडळी आहेत, जर आपली मुलगी आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असेल की आई हा जो व्यक्ती आपल्या घरी येऊन राहिला आहे तो मला बॅड टच करत आहे, त्यावेळेस पालकांना अशी विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलींकडे गांभीर्याने लक्ष द्यायचे। आपण असं नाही म्हणायचं की नाही असं काय म्हणायला लागली तू, ते तर आपले काका आहेत, ते तर आपले मामा आहेत, ते तर आपले आजी आजोबा आहेत किंवा ते तर माझी किती जवळची मैत्रीण आहे, पप्पा सुद्धा असं म्हणू शकतात की हा माझा खूप जवळचा मित्र आहे, तू काही पण म्हणते का? असं न म्हणता आपली मुलगी जर आपल्याला वारंवार ही गोष्ट सांगत असेल की आई हा व्यक्ती मला बॅड टच करतोय, तर आपण लगेच त्याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे आणि आपल्या मुलींकडे आपण खूप जास्त प्रमाणात
की आपली मुलगी असं का म्हणत आहे, कशामुळे ती सांगत आहे. आणि त्यानंतर बघा गुड टच हा कसा असतो, अगदी प्रेमळ असतो. आणि बॅड टच कसा असतो. माझ्या तिसरीतील मुलींना जेव्हा मी या सर्व गोष्टींची माहिती सांगायला सुरुवात केली तेव्हा त्या मुलींनी मला खूप उत्तम प्रकारे असा प्रतिसाद दिला आणि खूप जास्त प्रश्नही विचारले की मॅडम गुड टच काय, बॅड टच काय, याची सुद्धा माहिती मी मुलींना दिली. तर गुड टच म्हणजे काय असतो, ज्यामध्ये प्रेमळपणा, चांगुलपणा, नजरेत चांगला म्हणजे नजरेने आपण बघतो तेव्हा चांगल्या भावना ह्या मुलांपर्यंत जातात. परंतु बॅड टच मध्ये काय असतं, खूप घाणेरडी नजर आणि आपले जे प्रायव्हेट बॉडी पार्ट असतात तिथे मुलींना किंवा मुलांना टच करणे तुम्हाला लगेच लक्षात येतं. तुम्हाला जर कोणी वाईट नजरेने बघत असेल तर येतं की नाही लक्षात. हां, म्हणून आपण स्वरक्षण करायचं. कधीही जर आपल्याला कोणी बॅड टच करत असेल तर त्याला आपण विरोध करायचा. नो, इट्स अ बॅड टच, किंवा हे बरोबर नाहीये, तुम्ही मला इथे हात लावायचा नाही असं म्हणून त्या व्यक्तीला आपल्यापासून दूर ढकलून द्यायचं. चला तर मग आपण काय करूया, एक प्रॅक्टिकल स्वरूपात मुलींना गुड टच आणि बॅड टच कसा असतो हे सांगू. हे सर्व म्हणजे आपण एक प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये मुलींवरच हा प्रयोग करून बघूया आणि त्या कशा प्रकारे मला विरोध करतात किंवा मी त्यांना कशी गुड टच करते किंवा बॅड टच करते याचं आपण त्यांना शिक्षण देऊया. नंदिनी